तर आझाद मैदानमध्ये मनोज जरांगेंचे आरक्षण आंदोलन सुरू आहे आणि तिकडे कव्हरेजसाठी अर्थातच पत्रकार पोहोचले आहेत। मात्र काही पत्रकारांसोबत हुल्लडबाजी झालेली आहे अशी तक्रार नोंदवण्यात आली। खास करून महिला पत्रकारांसंदर्भात जी आहे ती तक्रार पाहायला मिळते। वार्तांकन करण्यापासून अडथळा निर्माण केला जातो, विशेषतः महिला पत्रकारांसाठी अडथळा निर्माण केला जातो। या संदर्भात टीव्हीजे हे संघटनेकडून मनोज जरांगे यांना निवेदन देण्यात आले। त्यामुळे सर्वच आंदोलक नव्हे तर काही विशिष्ट आंदोलक मीडियाला टार्गेट करताना पाहायला मिळतात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। राजू, नेमका काय प्रकार घडलेला होता? अश्विन, आपण पाहतोय की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानामध्ये 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन सुरू असताना कुठेतरी आता पत्रकारांना हे वार्तांकन करण्यापासून काही प्रमाणात रोखलं जाण्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः आपण पाहतोय की महिला पत्रकार जे आहे त्यांना टार्गेट करताना पाहायला मिळते। सगळे आंदोलक जे आहे ते करत नाही, मात्र यातले काही विशिष्ट आंदोलक जे आहे का ते वारंवार महिला पत्रकार असतील किंवा इतर पत्रकारांना सुद्धा टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत। वार्तांकन करत असताना कॅमेरा खेचणं किंवा अगदी बूम खेचणं किंवा नको त्या मोठमोठ्याने घोषणा देणं किंवा त्यांना टार्गेट करून जे आहे ते अडथळा निर्माण करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय। आणि या संदर्भामध्ये टीव्हीचे जी काही संघटना आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि याची गंभीर दखल घ्यावी अशा प्रकारची जी आहे ती मागणी केलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे तरी पत्रकारांना संरक्षण मिळणार का, त्यांचं वार्तांकन करण्यापासून रोखलं जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय की राजकीय नेत्यांना अडवलं होतं, त्यांच्या घोषणाबाजी केल्या त्या प्रमाणात काही प्रमाणामध्ये पत्रकारांना सुद्धा अशाच प्रकारे हुल्लडबाजी जाहीर करताना पाहायला मिळते। त्यामुळे मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर त्यांचे प्रतिनिधी असतील यांच्याकडून नेमके कसं सहकार्य केलं जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। खरं राजू, तुला थोडंसं थांबवतो मी इकडे। आता टीव्हीजेचे अध्यक्ष उदय जाधव आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। उदयजी, आपण एक निवेदन दिलेलं आहे या संदर्भात, आपली नेमकी प्रमुख मागणी काय आणि आता जरांगेंच्याकडून या संदर्भात काही उत्तर मिळालं आपल्याला? उदयजी, आपण बघतोय की गेले 3 दिवस आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। या आंदोलकांकडून जे आपले माध्यम कर्मी आहेत, मीडिया प्रतिनिधी, पत्रकार असतील, कॅमेरामॅन असतील, विशेषतः महिला पत्रकार असतील, हे 3 दिवस सातत्याने तिथे वार्तांकन करतात, कव्हरेज करतात आणि त्यावेळेला त्यांना नाहक त्रास देखील आंदोलकांकडून सहन करावा लागत आहे। विशेषतः महिला पत्रकारांना घेराव घातला जात आहे, त्यांच्या विनयभंग जो आहे तो देखील काही प्रमाणात केला जात आहे। त्याचबरोबर जे आपले पत्रकार आहेत, कॅमेरामॅन आहेत, त्यांचे कपडे ओढणं, दगड मारणं मागून असे सगळे प्रकार सुरू आहेत। या सगळ्या संदर्भात आम्ही मनोज जरांगे पाटील यांना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने पत्र जे आहे ते दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्यांकडून अशा ज्या घटना घडलेल्या त्या तात्काळ थांबवणं अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्या थांबल्या नाहीत तर आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्यावरती थेट बहिष्कार टाकू असा देखील त्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे। त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की आम्ही 4 दिवस मुंबईमध्ये आलेलो, तुम्ही आमचं सहन करा, आम्ही तुमचं का म्हणून सहन करू। पत्रकार हे तुमचे वार्तांकन करतात आणि वार्तांकन करत असताना तुमच्या कार्यकर्त्यांकडून असभ्य वर्तन जे होत आहे त्याला आळा घालणं नेते म्हणून तुमचं काम आहे, ते करताना मनोज जरांगे पाटील दिसत नाहीत। त्या संदर्भात त्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे, जर का मनोज जरांगे पाटील यांनी हे सगळं थांबवलं नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडियाला बहिष्कार टाकण्यापासून पर्याय राहणार नाही। उदयजी, धन्यवाद। आपण आपली भूमिका आमच्याकडे मांडलीत त्याच्याबद्दल। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे देखील आपल्यासोबत होते। राजू, तुझे देखील धन्यवाद।